नमस्कार. टेस्ट बाय शीतल रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सुक्या बोंबलापासून बोंबील मसाला. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला आपण लागणारे साहित्य बघूया. मी 6 बोंबील बोटाच्या साईजने तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याला 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवलेले आहे. त्यामुळे आपले बोंबील चांगले भिजतील. आता आपण ते चांगले चोळून घेऊया, म्हणजे त्याच्यावर काही माती रेती लागली असेल तर ती निघून जाईल. असे 2 पाण्याने आपण हे स्वच्छ करून घेणार आहोत. आता आपण मसाल्याला लागणारे साहित्य बघू. 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे. मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे. चवीनुसार आपण मीठ घेतले आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि 2.5 चमचे तेल घेतले आहे. बोंबलाला तेल थोडे जास्तच लागते, म्हणून मी 2.5 चमचा तेल घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता. आता आपण एक कढईमध्ये 1.5 चमचा तेल घालून घेऊया आणि जे बोंबील होते ते चांगले पिळून ह्याच्यात घालून घेऊया. बोंबील चांगले आपल्याला लाल आणि खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तेलात. बघा, आपले बोंबील छान असे तळले गेले आहेत, लाल झाले आहेत. आता आपण हे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये उरलेले तेल घालून घेऊया. तेल गरम झाले की आपण बारीक चिरलेला कांदा होता तो ह्याच्यात घालून तांबूस होईपर्यंत चांगले परतून घेऊया. कांदा हा चांगला परतला गेला पाहिजे. कांदा हा तांबूस होत आला की आपण ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया. आलं लसूण चांगला परतून घेऊया त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि थोडी कोथिंबीर घालून घेऊया. मसाला थोडी कोथिंबीर घातली की चव खूप छान येते. आता आलं लसूण परतून झाले की आपण त्यात चिरलेला टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो चांगला परतण्यासाठी शिजण्यासाठी आपण त्याच्यात मीठ घालत आहोत. इथेच आपण चवीनुसार मीठ घालून घेत आहोत. आता कांदा टोमॅटो चांगला परतला गेला आहे. आता आपण ह्याच्यात सुके मसाले घालून घेऊया. हळद, लाल तिखट आणि गरम मसाला हे तिन्ही आपण इथे घालत आहोत. आणि मसाला करपू नये म्हणून आपण इथे थोडेसे पाणी घालणार आहोत. जास्त नाही, 2-3 चमचेच पाणी घालणार आहोत. त्यामुळे मसाले खाली लागणार नाहीत आणि चांगले शिजतील. आता हे शिजण्यासाठी आपण 2 मिनिटाच्या झाकण ठेवून घेऊ, म्हणजे हे चांगले शिजून तेल सुटेल ह्याला. 2 मिनिटं झाली आहेत. बघा, छान तेल सुटलं आहे मसाल्याला. आता आपण इथे परतून घेतलेले बोंबील घालू आणि ते मिक्स करून घेऊया. बोंबील चांगले मिक्स होईपर्यंत मी बाजूला गरम पाणी करायला ठेवले आहे. आपण हा मसाला जास्त पातळ करणार नाही आहोत, म्हणून मी इथे अर्धा कपच गरम पाणी घालत आहे. जर तुम्हाला ह्याच्यात रस्सा हवा असेल तर तुम्ही 1 कपही गरम पाणी घालू शकता. आता गरम पाणी घालून घेतले आहे. थोडी उकळी आली की आपण याला झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं मीडियम गॅसवर शिजून देणार आहोत. 8 मिनिटं झाली आहेत आणि मस्त असा आपला बोंबील मसाला तयार आहे. बघा, छान असे तेल सुटले आहे त्याला. आता आपण वरतून त्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया. हा बोंबील मसाला भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर कशावरही खा, खूप छान लागतो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.